नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल आज शपथ घेण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटाकडून एक जण, अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये 8,000 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल. सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यासाठी भारतामध्ये दाखल झाल्या. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे शपथविधीला उपस्थित राहतील. नेपाळचे पंतप्रधान, भूटानचे पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान सुद्धा उपस्थित राहणार आहेत. देशभरातील प्रतिष्ठित व्यक्ती, कलाकार आणि उद्योगपतींना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 8,000 पाहुण्यांची उपस्थिती असेल. मोदींच्या शपथविधीसाठी राजधानी दिल्लीमध्ये नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती भवन परिसरात अर्धसैन्य दलाच्या 5 कंपनीसह एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर देखील तैनात असतील. देशभरातील प्रतिष्ठित व्यक्ती, कलाकार आणि उद्योगपतींना सोहळ्याचं निमंत्रण आहे. आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव ही मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. शपथविधी सोहळ्यामध्ये एकूण 10 लोको पायलट सहभागी होणार आहेत. मोदींच्या शपथविधीसाठी सफाई कर्मचारी तृतीयपंथी उपस्थित राहतील. सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या मजुरांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय योजनांचे लाभार्थी, विकसित भारत कार्यक्रमाचे अँबॅसेडर शपथविधीसाठी उपस्थित राहतील.